इकडे असं पारडी स्टेशन आहे. चालणारी लोक कमी असतात. एक माणूस चालू शकेल एवढीच जागा आहे. म्हणजे डेव्हलपमेंट काय गोष्ट असते हे मी 2 आज आपला राजकोटला पण बघितलं होतं. हे अहमदाबादचं इथं समोर दिसतंय हे पारडी. थोडक्यात पुण्यातला जसं डेक्कन जिमखाना आहे तसं अहमदाबादमधलं हार्ट ऑफ द सिटी ज्याला तुम्ही म्हणू शकाल ते आहे. मी जेव्हा बडोद्यामध्ये जाईन त्या बडोद्यातलं पण दाखवीन. हा अहमदाबादमधला पारडी एरिया आहे. माझं पारडी बस स्टँडच्या जवळच फ्लॅट आहे. गाड्या अशा खालनं जात असतात. आणि तुम्हाला असं चालायला जागा आहे. चालणारी लोक फार कमी असली तरी चालणाऱ्या लोकांची विशेष काळजी घेतली जाते. हे महत्त्वाचं आहे. मी काय गाडी घोडा घेऊन खेळणारा माणूस नाहीये. गुजरातच्या एसटी बसेस सुद्धा नियातल्या शेड्सच आहेत. पण हे मुद्दाम दाखवतोय इथं ट्रॅफिक नावाचा प्रकार का होत नाही. बेशिस्त ड्रायव्हिंग पण तेवढंच आहे. वरनं मेट्रो पण जातीये. कोणीही कोणाकरता थांबू शकत नाही. आज रविवार असल्या कारणानं मी हे सगळं शूटिंग करतोय. बेशिस्त ड्रायव्हिंगची कल्पना असल्या कारणानंच कोणीही कोणाच्या मध्ये न येता सटासट लोक जाऊ शकतात. पारडीमध्ये जर का तुम्ही राहत असाल तर अहमदाबादमध्ये तुम्ही कुठेही 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती असता. या पारडी मेट्रो स्टेशनवर नमून झूम करून दाखवतोय. इथनं सगळ्या मेट्रो वगैरे तुम्हाला अवेलेबल होतात. त्या लांब आहे. ही गुजरातची एसटी. आज एसटीचं नेटवर्क पण एवढं छान डेव्हलप झालं. इथे 24 तास तुम्हाला अहमदाबादमधनं कनेक्टिव्हिटी आहे. आणि गुजरातमध्ये सगळ्या शहरांना आता तेच आपलं दळभद्री महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आहे. आता ज्यांना बुलेट ट्रेनबद्दल ऑर्डर करायची आहे ती लोक करतच राहणार. पण डेव्हलपमेंट सुरू झाल्यानंतर लोकांचं लाईफ कसं इझी होतं.
त्याचाच हा एक नमुना आहे. आणि हे असं रोज असतं इथे. म्हणजे आत्ता तुम्हाला वाटलं असेल रात्रीचे 11:30 10 वगैरे वाजले असतील, तर अजिबात नाही. हे बघा, फक्त 8 वाजतात. म्हणजे ट्रॅफिक विरळ नाही आहे. आता गाव तिथं म्हसवट म्हणतात तसा प्रकार आहे. दैनंदर लोक ट्रिपल सीट वगैरे जाणं हा इथं लोकांचा आग्रह हक्क आहे. मी या इकडनं आलो. पारडी स्टेशन आहे. हे पारडी स्टेशन मी झूम करून दाखवलं होतं. आता मुद्दामून तुम्हाला झूम करून कोर्ट वगैरे जाणाऱ्या ज्या बसेस असतात, ही नेहरू नगर म्हणून जी लिहिलेली येते ना, ही GSRTCची बस आहे, बडोदा अहमदाबाद. या बघा, आज मला गुजरातमध्ये कुठेही जायचं असेल तरी मी 24 तास कधीही निघायची वेळ आली तर मी जाऊ शकतो. STचं नेटवर्क, प्रायव्हेट बसेसचं नेटवर्क तेवढंच स्ट्रॉंग आहे. इथनं रात्री एवढ्याच बस सुटतात. पोरबंदर, भावनगर, राजकोट तर कंटिन्यूज आहेत. राजस्थानला सुद्धा जाणाऱ्या बसेस मिळू शकतात जामनगरपर्यंत. इथली किंग आहे पटेल ट्रॅव्हल. इथून पुण्यापर्यंत पण बसेस अवेलेबल आहेत. म्हणजे नॉट ॲट ऑल नेसेसरी. दिस इज द किंग पटेल ट्रॅव्हल्स. दिवसभर लोक इथे येत असतात. फॉल्कॉनची मुंबई, पुणा, इंदोर, त्याच्याच बाजूला फॉल्कॉन, पूर्वी यांची ईगल ट्रॅव्हल्सची बस होती. 2007मध्ये म्हणजे ज्यावेळेला लोकांनी मर्सिडीज बेन्झच्या बसमध्ये पण प्रवास नसेल केलेला, तेव्हा मी जामनगर ते बेसिकली अहमदाबाद हे बेन्झच्या बसने आलो होतो. तेव्हासुद्धा या भागात राहत होतो, त्यामुळे जरा मला हा भाग ओळखीचा आहे. पुण्यामध्ये जसं डेक्कन जिमखाना आहे तसं हे अहमदाबादमधलं बस स्थानक, जिथनं सिटी बस सुटतात. आणि मी या भागामध्ये राहत असल्या कारणानं मी जेव्हा असीन तेव्हा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. बस स्टँड आहे. इथं रात्री कुठेही जायला, अहमदाबादमधनं कुठेही जायला बस मिळते. रेस्टॉरंट वगैरे सगळी आहेत. हा पारडीचं मेन सिग्नल आहे. इथं भरपूर चांगले हॉटेल्स आहेत.
आणि मी इथे राहतो. इथं तुम्हाला भरपूर ट्रॅव्हल्स दिसतील. तिकडून सरळ गेलं की रिव्हरफ्रंटला जाता येतं. यांचं ब्रीदवाक्य आहे की स्वच्छ सलामत. स्वच्छ सलामत आणि काहीतरी आहे. स्वच्छ सलामत आणि सुरक्षित. हे बघा, स्वच्छ सलामत आणि समयबद्ध हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे प्रत्येक बसच्या मागे. आता या साध्या बसेस असून सुद्धा किती स्वच्छ आहेत. ठीक आहे, डेड गुजराती आहेत, सगळं काय मान्य आहे. आणखीन मी जिथं राहतो इथंच मी 8व्या मजल्यावरती राहतो. इथला ट्रॅव्हल किंग पण तुम्हाला दाखवतो. आणखीन एक गुजरात ट्रॅव्हल्स म्हणून आहे. इकडं उर्वशी ट्रॅव्हल्स म्हणून पण आहे. हे मेन इथं गुजरात ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे. एवढंसं छोटंसं ऑफिस आहे, पण आज गुजरातमध्ये प्रत्येक ठिकाणी द्वारकापर्यंत सगळीकडे त्यांच्या बसेस चालतात. दिस इज द मेन थिंग. तसा हा हॅपनिंग एरिया आहे. बेशिस्त ड्रायव्हिंगचे पण प्रकार आहेतच. शेवटी गाव तिथं मसवत म्हणतात तसा प्रकार आहे. आज जरा रविवार असल्याकारणाने मी फिरतोय. आज 2 व्हिडिओ अपलोड करतोय. सगळ्या गोष्टी इथं हाकेच्या अंतरावरती मिळतात. सायनिंग ऑफ सचिन चोक, एक मध्यमवर्गीय डोंबिवलीकर. आता जरा चालून झाल्या कारणानं श्रमपरिहार म्हणून थोडंसं काही स्नॅक्स वगैरे खातो आणि आजचा दिवस संपवतो. धन्यवाद.